वर्षांपासून पोलिसांना चकवा देणाऱ्या पोस्को आरोपीला अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकविण्यात यश आलंय। तोफखाना पोलिसांनी ही कारवाई करत छत्तीसगड येथील फरार आरोपीला अटक केली आहे। स्त्री अत्याचार आणि पोस्को कायद्याअंतर्गत गंभीर गुन्हे दाखल असलेल्या भवन पुरुषोत्तम पांडे या आरोपीला तब्बल 11 वर्षांनंतर पोलिसांनी अखेर ताब्यात घेतलं आहे। तोफखाना पोलिसांच्या विशेष पथकाने ही मोठी कामगिरी बजावली आहे। भुवन पांडे याच्यावर छत्तीसगड राज्यातील तेंदुकोना पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंडविधान कलम 294, 506, 363, 376, 323 आणि पोस्को कलम 6 नुसार गुन्हे दाखल होते। मात्र गुन्हा घडल्यानंतर तो सतत फरार राहून पोलिसांना गुंगारा देत होता। त्यानंतर छत्तीसगड पोलिसांनी तोफखाना पोलिसांकडे आरोपीच्या शोधासाठी पत्रव्यवहार केला। पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश आहेर आणि त्यांच्या टीमने आरोपीचा मागोवा घेतला। गोपनीय माहितीदारामार्फत आरोपी कल्याण रोड, शिवाजीनगर, अहिल्यानगर येथे लपल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचला आणि भुवन पांडे याला ताब्यात घेतलं। चौकशीत त्याने स्वतःच्या गुन्ह्यांची कबुली दिली। सदर आरोपीला पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी छत्तीसगड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। ब्युरो रिपोर्ट, आपली दुनियादारी, अहिल्यानगर।